श्रीकांत माळवी आज आम्हाला पत्रकार परिषद यासाठी घ्यावी लागत आहे की काही दिवसापूर्वी जे आदिवासी नाहीत तसे गैर आदिवासी समाजाच्या काही घटकांनी वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या दिल्या। वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, ज्याला खासदार, आमदार, मंत्री, महाराष्ट्र शासनाचे उच्च अधिकारी यांना भेटून त्यांनी ज्या अनुसूचित जमातीसाठी असलेल्या व्हॅलिडिटी कमिटी याच्यावर काही त्यांनी आक्षेप घेतले, प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि यामुळे आम्हाला तातडीने खऱ्या आदिवासी समाजातील ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली। 1960 पासून जवळपास आदिवासी आणि आदिवासी हा वाद सुरू आहे। 60च्या नंतर जेव्हा हा वाद जास्त वाढायला लागला तेव्हा 24 एप्रिलला 1985ला महाराष्ट्र शासनाने नामसादृश्याचा फायदा घेणारे ज्या जाती आहेत त्या जातीची यादी प्रकाशित केली। त्या जातीच्या यादीवर अनेक कोर्टाचे निर्णयसुद्धा त्यावर लागलेले आहेत, आलेले आहेत। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी पाटील यांचा केस निकाल आला 1994ला आणि त्यामध्ये त्यांनी व्हॅलिडिटी, प्रत्येक राज्यामध्ये व्हॅलिडिटी कमिटीची स्थापना करावी असे आदेश दिले। त्या आदेशामध्ये त्यांनी त्याची संरचना कशी राहायला पाहिजे, पोलीस विभाग जो राहतो ज्याला आम्ही दक्षता समिती म्हणतो त्या समितीची ते समिती राहायला पाहिजे, संशोधन अधिकारी राहायला पाहिजे, अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिले। त्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक विभागामध्ये व्हॅलिडिटी कमिट्यांचं काम सुरू झालेलं आहे। व्हॅलिडिटी कमिटीचं काम सुरळीत व्हावं याकरिता महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र देण्याचा आणि पडताळणीचा कायदा हा पारित केला। त्या कायद्यावर राष्ट्रपती महोदयांची सहीसुद्धा झालेली आहे। 2001-2002ला त्याचे परिनियमसुद्धा निघालेले आहेत। असे असतानाही काही लोक जे गैर आदिवासी आहेत ते लोक याच्यावर आक्षेप घेत आहेत आणि या समितीवर आक्षेप घेऊन ही समिती गुंडाळावी किंवा येथे न्यायाधीशाची नेमणूक करावी असे त्यांची मागणी आहे। सगळं सुरळीत सुरू असताना समितीच्या विरोधामध्ये असा आक्रोश त्यांनी निर्माण करून एक प्रकारचे खऱ्या आदिवासी समाजामध्ये एक भय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। विशेषतः अनेक कोर्टामध्ये अनेक याचिकांमध्ये कमिटीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे। कमिटीमध्ये असलेले जे व्हिजिलन्स सेल आहे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। तो व्हिजिलन्स सेल 1950च्या पूर्वीचे डॉक्युमेंट्स जमा करतात, मेहनत घेतात आणि त्या मेहनतीच्या आधारावर त्या अनुसूचित जमातीचे जे काही वैधता प्रमाणपत्र देणे, वैध ठरणे अवैध ठरणे याच्यावर सगळं अवलंबून असतं। मध्यातल्या काळामध्ये काही
निकाल त्यांच्या बाजूने गेलेला, गैर आदिवासीच्या बाजूने, आणि याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की ह्या समित्या कोर्टाने निर्णय दिले आणि कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना असं वाटायला लागलं की ह्या समित्या कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही या संदर्भामध्ये इंजिनियर कुंबळे साहेब असो, एम ए मात्राम साहेब असो, ते आर डी आत्राम साहेब यांनी गव्हर्नमेंट बिल्डर यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही नेहमी जे पॅनल लावता ते पॅनल ज्युनियर वकिलांचं लावता आणि ज्युनियर वकील हे त्या पद्धतीने तिथे आपली बाजू मांडू शकत नाही, म्हणून आम्ही तिथे सिनियर AGP द्या अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. परंतु अजूनही आमची ही मागणी तिथे पूर्ण झालेली नाही. जर त्यांनी सिनियर AGP तिथे दिलं आहे तर